Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे हॉस्पिटलला and yes, रचनाचं सगळं काही रेडी झालं आहे. टिफिन, नाश्ता, आई आराम करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love and live your life to the fullest. नाश्ता रेडी आहे, जेवण पण रेडी झालं, टिफिन रेडी. सो येस, बॅक फ्रॉम दी हॉस्पिटल. आता थोडं रिलॅक्स करू अँड नायसाची चालू आहे, फुल ऑन एंगेज्ड आहे. अँड रचनाताई तुमच्या दमल्यात. काय म्हणते? संपत नाही, एक संपत असं रिलॅक्स नाही बसलं आणि वरून थोडे पिरियड्स पण आहे त्याच्यामुळे अजून जास्त काय नाही. चलो, तुझ्या काय मदत करू मी? मगाशी मी थोडीफार हेल्प केली लाईट अप किचन. माय मूड. काहीतरी एंटरटेन कर मला. काय एंटरटेन कर? मी तुझे क्लीन केलेत सगळं युटेन्सिल्स. माहिती आहे मला. जास्त नाही आहेत, मोजून 2-3च असतील असं ते काय. युटेन्सिल्स. पण अशा टायमाला पण हेल्प करणं आणि मेन म्हणजे त्या गोष्टीला समजून घेणं इज इम्पॉर्टंट. Is important. आय नो. कोण होतं? हां, की वाईफच्या ह्याच्यासाठी त्याने जॉब आपला होल्ड केला. म्हणजे जॉब आपला थोड्या दिवसासाठी. सो तो एक एक्झाम्पल आहे, छान अमेझिंग होतं. म्हणजे रचना फुल इम्प्रेस मी झाली. एवढी इम्प्रेस आता म्हणजे कोण आहे ते नाही सांगू कोण शकत आहे मी. ऑफकोर्स. कारण ती त्यांची पर्सनल लाईफ. ऑफकोर्स आमच्याच ग्रुप मधलं आहे आणि जेव्हा मला ते कळलं की ब्रेक घेतलाय, म्हणजे ते सांगितलं की आम्ही ब्रेक घेतलाय. सो युजली आपल्या डोक्यात काय येतं की आफ्टर प्रेग्नन्सी एक बाई, एक विमेनच ब्रेक घेते की चला आपल्या बाळाला वाढवायचं आहे, बाळाला थोडा टाइम मिळाला पाहिजे म्हणून आपण थोडंसं ब्रेक घेऊया. पण इकडे सिनेरिओ फुल डिफरंट आणि फॉर अ चेंज आता खूप कन्फ्युजन होईल. सो मला तुला सांगायची इच्छा होती, म्हणजे आय डोंट नो तू प्रियंका प्रकाशचा लेटेस्ट व्लॉग बघितला असेल, पण मी कालच एक व्लॉग बघितला त्यांचा लाईफ अपडेट्समध्ये. सो तिथे प्रियंकाने ब्रेक घेतलाय. ओके. अँड म्हणजे खूप सारे रिझन्स तिने सांगितले अँड ऑफकोर्स विच इज व्हेरी ट्रू की आपण आपल्या हेल्थकडे मेन लक्ष दिलं पाहिजे. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे. आणि आता तू जेव्हा बोलास तर ते मला असं एकदम स्ट्राईक झालं की ऑब्विसली काही रिझन्स असतील, म्हणजे खूप सारे रिझन्स दिलेले अँड विच इज व्हेरी ट्रू ते जे सांगितलेलं. आणि मेन प्रकाश तिला सपोर्ट करतोय, सो दॅट इज अ गुड थिंग. आणि त्याच्यावरून हे म्हणजे खूप लोकांना कन्फ्युजन झालं असतं, कारण तू बोलली आमच्याच कलिग्स मध्ये एक्झॅक्टली ते नाही म्हणून, पण इथे उलटा सिनेरिओ आहे की एका हजबंडने तिच्या वाईफचं ड्रीम दॅट शुड नॉट बी स्टॉप्ड, तिला जे हवंय ते तिने करायला हवंय म्हणून त्यांनी जॉब सोडलाय आणि तो बाळाला सांभाळतो. अँड दिस इज रिअली अ बिग थिंग की आपल्या स्वप्नांना कुठेतरी किंवा आपण त्या एका फ्लो मध्ये आहोत, आपल्याला माहिती की आपण आता कुठे रीच आउट होतो आणि त्या टायमाला एक ब्रेक घेणं, खास आपल्या बाळाला कुठेतरी म्हणजे बाळाला वाढवण्यासाठी. की असं म्हणतात ना की नेहमी एक बाईच तिच्यावरच सगळा तो बर्डन असतो. आधीपासून हेच चालत आलं आणि आत्ताही खूप फॅमिलीजमध्ये हेच आहे की जेव्हा बाळ जन्माला येतो त्याच्यानंतर त्या बाईनेच सगळं काही करायला पाहिजे असं नाहीये. इथे तो एक लाईव्ह एक्झाम्पल आम्ही पाहिला आणि मला ते ऐकल्यावर एवढं भारी वाटलं. म्हणजे रचनाचं एक्सप्रेशन बघून मी समजलं की फुल इम्प्रेस झाली आहे. मी फुल इम्प्रेस झाली. आणि मी हे फर्स्ट टाइम पाहिलं. म्हणजे आपण टीव्ही मध्ये बघतो, आपण तिथे ते सगळं फिक्शनल असतं, पण हे फर्स्ट टाइम लाईव्ह एक्झाम्पल मी पाहिले की बाळाला सांभाळण्यासाठी. तो छान बोलत होता, एकदम प्रॅक्टिकल आणि किती शांतपणे आणि किती मस्त. म्हणजे मला तर असं वाटलं
हे तुम्ही आमच्याच ह्याच्यात आहे म्हणजे Ideal तुम्ही couple बघितलं पण आणि मी असेल पण literally कोणी आम्ही ते बोलली नाही की- सांगू शकत. की खरंच यू आर सो लकी. आणि म्हणजे शी इज बॅक टू हर वर्क, ती तिचं काम करते आणि तो मेन म्हणजे त्याने रिअलाइज केलं हा की शी इज गोइंग थ्रू अ लॉट. एक्झॅक्टली म्हणून मग की ती जास्त नको ह्या जर्नीमध्ये मदरहूडच्या जर्नीमध्ये कसं असतं? तिला एकटीला नको हे वाटायला, हा म्हणून त्याने इनिशिएट घेतला तो म्हणजे एक स्टेप बॅक. प्रत्येक विमन ना ह्या आफ्टर डिलिव्हरी एका वेगळ्या ट्रोमामध्ये असते. म्हणजे काही एकदम प्रॅक्टिकल वे विचार करून त्यातनं निघून जातात, काही जणी खूप डिप्रेशन मध्ये जातात. कारण ऑल ऑफ अ सडन तो पूर्ण जो लक्ष जो प्रेग्नेन्सीच्या टायमावर त्या व्यक्तीवरती असतो, तो ऑल ऑफ अ सडन तो पूर्ण लक्ष जातो त्या बाळावर. मग तो बाळासाठी तुम्ही हे करा, बाळासाठी तुम्ही ते करा. आईला खूप सारे इन्स्ट्रक्शन्स दिले जातात की तू हे कर ते कर, पण त्या आईला काय वाटतं ना, ते खूप लोक ते इग्नोर करतात त्या गोष्टीला. आणि मग मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं म्हणते, म्हणजे मी हे कधी शेअर पण नसेल केलं, मला असं वाटतं. मी सनीला पण सांगितले की नाही, मला हे पण नाही माहितीये. बट कसं होतं, आमच्या लग्नानंतर 4 इयर्स नंतर आम्ही बेबीसाठी प्लॅन केलं. बेबी आलं. त्याच्या आधी 4 वर्ष सकाळ संध्याकाळ दुपार रात्र फुल टाइम मी आणि सनी असायचो. तो जो अटेन्शन होता सनी फक्त तो मला देत होता. बट आफ्टर डिलिव्हरी पूर्ण ते चेंज झालं. तो अटेन्शन असा डिवाइड झाला. कुठेतरी मला एकदम एकट्यासारखं वाटायला लागलं. आणि त्या टायमाला कसं असायचं, सनी जायचा रात्री, म्हणजे त्याचं नाईट ड्युटी असायची आणि मला अजून एकटं वाटायला लागायचं. म्हणजे तो ऑफकोर्स फोन करून ही यूज टू आज तू कशी आहेस, तर बाळाबद्दल नायसाबद्दल विचारायचा. बट कुठेतरी तो जो मला टाइम देत होता ना, तर कुठेतरी ते एकदम असं डिवाइड झालेलं. आणि मी त्या म्हणजे ट्रोमामध्ये किंवा त्या डिप्रेशनमध्ये असं मी जाणारच होती. पण मी कसं तरी स्वतःला असं बाहेर काढले. पण ठीक आहे, ते मला समजून आलं. पण खूप साऱ्या बायका ह्या डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना खूप असं एकटं फील व्हायला लागतं. त्यांना असं वाटतं की आपल्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. आणि अशा टायमाला आपल्या नवऱ्याने असं स्टेप घेणं, त्यांच्याबरोबर तसंच झालं. ऑल ऑफ अ सडन खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या. आणि असं ती त्या दिवशी मला तेच म्हणत होती की रचना, अचानक असं वाटायला लागलं की लाईफ एकदम पूर्ण फास्ट आणि पूर्ण उलटी झालीये. सगळं काही वेगळं झालंय. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं सगळं रिस्पॉन्सिबिलिटीज येतील. आणि अशा टायमाला ती म्हणते की त्याने तो स्टेप घेतला तेव्हा मी जास्त रिलॅक्स झाली. आणि ती खूप मोठी गोष्ट होती. तर आता मी जसं की नेहमीच म्हणते, विथ टाइम वी हॅव टू चेंज इज मस्ट. प्रत्येकाच्या आयुष्यात चेंज गरजेचं आहे. सो तुम्ही ते जुने जे आहेत सगळ्या काही गोष्टी त्याला पुढे नका, तुम्ही तुमचं डिसाईड करा तुम्हाला काय करायचंय. जे पण नवीन आहे, जे पण एक्सपेक्टिंग मदर आहेत, जे पण त्या प्रेग्नेन्सीच्या एका जर्नीमधनं आता चालले आहेत, त्या प्रत्येक कपलला मी सांगेल, दुनिया काय करते ते नका बघू, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचं कम्फर्ट बघा. एक्झॅक्टली, तुम्ही कशात खुश आहात तेच असतं गरजेचं. ऑफकोर्स या टायमाला तुमचं फॅमिली पण तेवढंच सपोर्टिव्ह असायला पाहिजे. त्यांची फॅमिली खूपच सपोर्टिव्ह होती. कारण आपल्या मुलाने जॉब सोडून बायकोला पुढे जाणं म्हणजे ती फॅमिली पण तेवढीच प्रोग्रेसिव्ह असायला पाहिजे. प्रोग्रेसिव्ह इज अ बेस्ट वर्ड. प्रोग्रेसिव्ह असायला पाहिजे. आणि खरंच म्हणते, विथ टाइम आपल्याला प्रत्येकाला तो चेंज आणण्याची गरज आहे आयुष्यात. त्या दिवशी मी ते गाडीचं पण टाकलेलं, त्याच्यानंतर खूप बायकांचं लिटरली मला मेसेज आले, रचना तू बोललीस त्यानंतर आम्ही हिम्मत केली आणि आम्ही आता ड्रायव्हिंग क्लास चालू केले. आम्हाला नाही माहित आम्ही कितपत करू. मी त्यांना तेच बोलले की निगेटिव्ह नका विचार करू, तुम्ही करू शकता. मी नेहमीच म्हणते, इट्स नॉट लाईक इम्पॉसिबल असं नका बघू, आय एम पॉसिबल असं त्या शब्दाकडे बघा आणि मग तुम्ही पुढे करा. तर तिथे आपल्या एका युट्यूब फॅमिली मेंबरने कमेंट केलेलं की ह्या सगळ्यामध्ये फॅमिली सपोर्ट फार गरजेचं आहे. आणि आय कम्प्लिटली एक्सेप्ट, फॅमिली सपोर्ट फार गरजेचं आहे. आज जे काही तुम्ही मला इथपर्यंत बघतायत हे फॅमिली सपोर्टमुळेच बघतायत. फक्त
मला करायचंय म्हणून हे नाही होत, म्हणजे ती जिद्द पण असायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर सगळेजण इन्व्हॉल्व असायला पाहिजे. तर मी खरंच सगळ्या फॅमिलीजला सांगेन, थोडंसं एक फ्रीडम, थोडंसं त्यांना कसं आयुष्य जगायचं आहे ते सुद्धा म्हणजे जसं तुम्ही त्यांच्यावर खूप काही गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे, तर त्यांना सुद्धा असं वाटत असेल की पॅरेंट्सने सुद्धा तेवढं, मोठ्यांनी सुद्धा तेवढं समजायला पाहिजे की तुम्ही सुद्धा आम्हाला समजून घ्या जर आम्ही तुम्हाला समजून घेतात. जसं मी त्या दिवशी म्हटली की इट्स ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. आणि काही नाही, मला हे फक्त म्हणजे मला खूप भारी वाटलं. आता खूप लोकांना इथे खूप मस्त ऍक्च्युली वाटलं असेल जेव्हा, कारण हे खूप कमी एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतात की एक स्त्री कंटिन्यू करते आणि एका पुरुषाने त्याच्या पूर्ण ड्रीमला म्हणजे एक फुल स्टॉप आणले फॉर सम टाइम, की तिने त्या ह्याच्यातनं, त्या डिप्रेशनमध्ये, त्या ट्रोमामध्ये न जाता तिने सुद्धा थोडंसं तिकडनं थोडं ब्रेक घेऊन आपलं हे बघायला पाहिजे. इट्स रिअली बिग थिंग. आणि मॅरेज इज ऑल अबाउट इक्वॅलिटी, अंडरस्टँडिंग, इक्वॅलिटी. पहिल्यासारखं नाही राहिलंय की पुरुषाने हेच करायला पाहिजे, बाईने हेच करायला पाहिजे. आज स्त्री ते सगळं काही करते जे आज पुरुष करतोय, आणि तसंच आहे. इवन मेन सुद्धा घरात जेवण बनवतात, खूप काही गोष्टी बाकीच्या करतात. पहिले कसं होतं की कुकिंग म्हटलं, हा पहिले असं होतं की पुरुषाने फक्त कामाला जायला पाहिजे, त्यांनी तेच काम करायचं, बाईने घरातच राहायला पाहिजे, बाळाला सांभाळायला पाहिजे, घरच्यांना बघायला पाहिजे. असं नाहीये. मॅरेज इज ऑल अबाउट बॅलन्सिंग. सगळं बॅलन्स व्हायला पाहिजे. समजून घेऊन त्यांचे काय ड्रीम्स आहेत, त्यांची काय इच्छा आहे ते फुलफिल. मी त्या गोष्टीला परत स्ट्रेस करेल, लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्हाला कसं जगायचंय, तुम्हाला तुमची लाईफ कशी लीड करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्या फॅमिलीला घेऊन पुढे चला, बस. पण हा एक्झाम्पल खूप भारी होता, खूप म्हणजे खूपच मला एवढं आवडलं ना. अँड आय एम सो प्राऊड ऑफ दॅम, सो व्हेरी प्राऊड ऑफ दॅम. जेव्हा पण त्यांचं बाळ मोठे होईल जेव्हा त्याला कळेल तर ते कसलं भारी एक्झाम्पल असणार आहे. आणि म्हणतात ना, आपल्या मोठ्यांकडेच बघून आपण वागतो. सो मी आता ऍक्च्युली मला नाहीसा कसं झालं माहिती काय, तर ते जेव्हापासून ते डॉल हाऊस ओपन केले, शी कीप्स ऑन आस्किंग मी एव्हरीथिंग, काय मी हे करू, मी ते करू. तर एवढं कधी कधी स्ट्राईक नाही होत की नाहीसा मला काय विचारते, फक्त ते आवाज पोहोचतो. पण आता मी तिथे सोफ्यावर बसलेले, तिने मला विचारलं, आई मी स्विमिंग पूल मध्ये त्यांना टाकू का, मी बोलली नाही. तर तिने लगेच स्टॉप केलं. म्हणजे मला एकदम असं वाटलं की नाहीसा मी जे म्हणतेय ते तिला समजतंय, मी कोणत्या तरी एका रिझन साठी तिला नाही म्हणते. आय एम सॉरी, मी वेगळ्या ट्रॅकवर गेलीये. पण मला असं शेअर करावं असं वाटलं की आज आम्ही नायसाला जसं घडवण्याचा प्रयत्न करतो, काही गोष्टींमध्ये आम्ही नक्कीच चुकतो, फॉर शुअर. आम्ही पण परफेक्ट नाही आहोत, आम्ही सुद्धा न्यू पॅरेंट्स आहोत. आणि ती जसं आमच्याकडनं शिकते तसंच आम्ही तिच्याकडनं शिकतो, तसंच आम्ही बाकीच्या लोकांकडनं शिकतो, बाकीच्या पॅरेंट्सला बघून शिकतो. आणि म्हणजे जेव्हा मला असं हे की नायसा जे काही करते ते मला विचारून करते, मी तिला तेच सांगितले. फक्त मीच नाही, पण आजूबाजूची जेवढी पण लोक असेल, यू शुड आस्क देम फर्स्ट की हे मी करू का, मी हे असं करू शकते का असं केलं तर म्हणजे शी इज नॉट टेकिंग दॅट असं इमिडिएट वाला स्टेप, लगेच नाही घेते ती, खूप विचार करते आणि मग नंतर ते घेते. बट मला आवडते ज्याप्रमाणे आम्ही तिला घडवतो, आणि ती आमच्याकडे बघून सुद्धा खूप काही, काय म्हणते आता मी, काय माहित नाही, आता सगळं मेस्ड अप झालेलं आहे. सगळे तुझे इमोशन्स ना मेस्ड अप झाले. पण मी खुश आहे, एवढंच मी म्हणेल. बायकोला आज फुल आराम देण्याचा प्लॅन आहे वाटतं. आम्ही मस्त जेवलो आणि आम्ही आलोत आम्ही पनवेलच्या मरीन ड्राईव्हला आलोय, वडाळे कोल्हापूर.